फाईल परिसरामध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलं आणि त्यानंतर आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर झाला। यामुळे खळबळ माजली। या प्रकरणाचे अनेक पैलू आता समोर येत आहेत। रोहित आर्यानं एक वेब सिरीज करत असल्याचं सांगून मुलांना ऑडिशनला बोलावलेलं होतं। अशामध्येच आता या प्रकरणाच्या आणखीन धक्कादायक बाबी सुद्धा समोर येण्यास सुरुवात झाली आहे। रोहित आर्यानं स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत एका मराठी अभिनेत्रीशी संपर्क साधला। स्वतःला प्रोड्युसर असल्याचं सांगत तो एक चित्रपट तयार करत असल्याचं खोटं सांगत होता। हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर रुचिता जाधवनं स्वतःच सोशल मीडियावरती या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर या अभिनेत्रीसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। अभिनेत्री रुचिता जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। तुम्ही एक इन्स्टावरती पोस्ट लिहिलेली आहे, काय त्याबद्दलची माहिती आहे? कारण हे सगळं प्रकरण रोहित आर्या यांचं प्रकरण गाजतंय, काय त्याविषयी माहिती? मला 4 ऑक्टोबरला त्यांनी व्हॉट्सॲपवर मेसेज केलेला की एका चित्रपटासंदर्भात डिस्कस करायचं आहे, तर आपण बोलू शकतो का? संध्याकाळी 7च्या सुमारास आमचं बोलणं झालं एकमेकांशी आणि त्यांनी मला एक स्टोरी नरेट केली आणि जी स्टोरी त्यांनी नरेट केली तेच केली नरेट जी झाली, म्हणजे जे झालं पवईच्या प्रकरणामध्ये त्यांनी वेनिसडे या चित्रपटाचं उदाहरण घेतलेलं आणि त्यांनी मला सांगितलेलं की एक इनोसेंट सिव्हिलियन आहे आणि त्याला त्याचं म्हणणं मांडायचं आहे आणि तो हॉस्टेज ठेवतो मुलांना। तर मी त्याला बोललेले की माझा यात, म्हणजे मला का फोन केला, माझा यात काय रोल आहे? तर तो मला बोललेला की एकतर स्कूल टीचर म्हणून, स्कूल टीचर नाही ती शिक्षिका म्हणून जी त्या पोरांना सांभाळते आणि ती पण त्याच्याबरोबर किडनॅप्ड होते, किंवा एक पेरेंट जे त्या किडनॅपरचं म्हणणं बाहेरपर्यंत पोचवते, म्हणजे मीडियाला, ऑफिशियल्सला। तर मी त्याला बोलले ठीक आहे, मी विचार करते। तो मला बोललेला विचार कर तू आणि मला भेटायला ये, कारण का कमर्शियल्स पण डिस्कस करायचे होते। आणि तो असं काय बोललेला जिकडे मला वाटलेलं की अरे खरंच जेन्युइनली ह्याला पिक्चर तयार करायचा आहे। तर मी त्याच्यानंतर काय मेसेज केला नाही, काय नाही, त्याचा स्वतःहून मला 23 तारखेला मेसेज आला की 27, 28 का 29 केव्हा जमेल? तर मी 28 तारीख लिहिलेली आणि त्यांनी मला परत सोमवारी मेसेज केला की मंगळवारी तू किती वाजता येतेस आणि हे लोकेशन आहे, म्हणजे ते आरेचं पवईचं लोकेशन त्यांनी मला पाठवलेलं। माझे सासरे खूप जास्त आजारी असल्यामुळे ते HN रिलायन्सला ॲडमिट असल्यामुळे मी विचार पण करू शकत नव्हते की मला पवईला जायचं आहे मीटिंगला किंवा वॉट एव्हर। तर मी त्याला सांगितलं की मी येऊ शकत नाही, माझे सासरे आजारी आहेत आणि फॅमिलीकडे मला लक्ष द्यायचं आहे, त्यामुळे आपण 15 नोव्हेंबर नंतर भेटू, ते पण प्रोव्हाइडेड हाऊ माय फादर इन लॉज कंडिशन इज। आणि तुम्हाला बोलेला नो वरीज, टेक केअर, बस एवढंच संभाषण होतं। बरोबर। रोहित आर्या यांच्या सोबत तुम्ही यापूर्वी कधी संपर्कात होता की पहिल्यांदाच त्यांच्याकडून तुम्हाला संपर्क झाला? मी त्याला पहिल्यांदा आणि शेवटचं 2010 किंवा 11 साली, आता मला एक्झॅक्टली इयर आठवत नाही आहे, तेव्हा मी त्याला एका डबिंग स्टुडिओमध्ये भेटलेले। मी स्वतः नवखी होते इंडस्ट्रीमध्ये आणि जसं आपण नॉर्मल प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जसं इंट्रोड्यूस करतात तसं मलाही इंट्रोड्यूस केलेलं। आता कोणी केलेलं हे मला नाही आठवत कारण की खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आणि तेव्हा नॉर्मल नंबर एक्सचेंज झालेले, त्यानंतर आमचं काही बोलणं नाही ना, त्यांनी कधी मला फोन केला नाही, मी त्याला कधी त्याच्या फॉरवर्ड जे काय होते हॅपी दिवाळी, हॅपी हे कोविडवरचे काय जे ते मी आत्ताच बघितलं, म्हणजे आत्ता हे झाल्यानंतर मी पूर्ण चॅट बघितली, मी कधी रिप्लाय केला नाही आणि काहीच नाही, म्हणजे आपलं काय संबंध नाही तर आपण कशाला रिप्लाय करायचा, त्याच्यामुळे कधीच नाही। जसं तुम्हाला एक प्रोजेक्ट आहे करून मेसेज केलेला किंवा भेटण्यासाठी बोलवलं, तसंच इतर मुलांच्या संदर्भात देखील झालेलं का? ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत काही चित्रपटाचे? हो, तो मला बोललेला की काही मुलांना ऑल ओव्हर महाराष्ट्रात काही मुलांना ऑडिशनला बोलवणार आहे आणि तेव्हाच तू ये, म्हणजे आपल्याला मग ॲज अन अभिनेत्री मला ते अजून जेन्युइन वाटतं की अरे एवढा सगळ्यांमध्ये आपली